तुम्ही ही सगळी तयारी करून एखाद्या इंटरनॅशनल इव्हेंटसाठी क्वालिफाय होऊन त्याच्यासाठी लागणारी सगळी धावपळ, धडपड, प्रॅक्टिस आणि सॅक्रिफायसेस करून जेव्हा ती इंटरनॅशनल मॅरेथॉन तुम्ही स्टार्ट लाईनला उभे असतात, तेव्हा मला वाटतं की अख्ख्या जिल्ह्याचे तुमच्या केलेल्या कष्टाचे सगळे ओझे तुमच्या खांद्यावर असतं. जे टार्गेट केलेलं ते मेडल मला शेवटी मिळवता आलं, त्यामुळे मी खूप खुश आहे. मी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पण कधी खेळलो नाही. मग मी प्रॅक्टिस करताना असं प्रॅक्टिस नकंजनी नमस्कार. नकंजनी आपल्या सर्व प्रेक्षकांना आठवतच असेल की नुकताच काय झालं आहे आणि आता सिंधुदुर्गातल्या दोन सुपुत्रांनी भारताचं प्रतिनिधित्व करताना आणलेली दोन पथकं याचीच सध्या चर्चा सुरू आहे. दोनही सुपुत्र आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्गाचे, ओमकार पराडकर आणि आपल्यासोबत प्रसाद कोरगावकर. हे दोघंही आहेत. चर्चा ह्यांचीच आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरची आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन त्यांनी काय काय केलं आहे मॅरेथॉनमध्ये. कॉम्रेड मॅरेथॉन जी दक्षिण आफ्रिकेत झाली, जगातली अतिशय अवघड मानली जाणारी मॅरेथॉन, आणि यावर्षी जर विचार केला तर ती 10 डिग्रीपेक्षा कमी डिग्रीमधच्या तापमानात ती धावली गेली. आणखीन खूप काय काय गोष्टी आहेत. आपण ओमकार आणि प्रसादला शुभेच्छा दिलेल्या होत्या सुरुवातीला, किंवा त्याला इतरांनी शुभेच्छा दिलेल्या होत्या, सिंधू रनर्सनी दिलेल्या होत्या, आणखीन सायकलिस्ट्सनी दिलेल्या होत्या, लोकांनी दिलेल्या होत्या. घरोघरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव झालेला होता. आणि ह्या शुभेच्छांच्या वर्षावानंतर एक वेगळा अनुभव यंदा सर्वांनी अनुभवला. म्हणजे 9 जून रोजी जेव्हा प्रसाद आणि ओमकार धावले, तेव्हा क्षणोक्षणी त्यांचे अपडेट्स बघायचं काम 10-12 तास जे अनुभवलं, म्हणजे हा एक वेगळा अनुभव होता. असा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामधला हा एक अविस्मरणीय अनुभव म्हणता येईल क्रीडा इतिहासामध्ये, की जिथे लोक लक्ष ठेवून होते. आपण विविध इतर खेळांसाठी लक्ष ठेवून किंवा काही गोष्टी आपण पूर्वी अनुभवलेल्या असतील, पण तोच अनुभव 2 धावकांनी दिला, मॅरेथॉन धावकांनी दिला, सिंधुदुर्गाच्या मॅरेथॉन धावकांनी दिला, आणि त्या दोघांवर अवघ्या भारताचं लक्ष होतं. ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आज ते आलेले आहेत. आता आपल्या सावंतवाडीला दोघंही आता आहेत आणि दोघंही आपल्यासोबत आहेत. दोघांचाही मनापासून, या दोघांनाही मेडलसाठी मनापासून अभिनंदन. थँक्यू सर. थँक्यू सर. मी प्रथम आता इथे आपण ओमकारकडे वळूया, की ओमकार कसं आता म्हणजे जो तिथे मेडल किंवा दक्षिण आफ्रिकेच्या भूमीला आणि भारताचे सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारे ऐतिहासिक नाती आहेत, राजकीय नाती आहेत किंवा खेळाची नाती आहेत. त्या नात्यांच्या माळेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मणी तिथे तुला गुंफताना, जो गुंफला तुमच्या दोघांच्या मार्फत, ते ह्या सगळ्याचा अनुभव कसा होता? सुरुवात मी तुला त्याचं विचारतोय की आत्ता राईट नाऊ तुला काय वाटतंय? आत्ता सांगायचं झालं तर आनंद गगनात मावेना अशी एक अनुभूती आहे. कारण काय असतं, जेव्हा तुम्ही छोट्या शहरातून, म्हणजे सिंधुदुर्गसारख्या छोट्या जिल्ह्यातून, जिथं रनिंग हे कल्चर नाही आहे, म्हणजे पुण्या मुंबईत गेलं तर तिथं रनिंग हे कल्चर आहे, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात रनिंग हे कल्चर नाही आहे. तिथून तुम्ही ही सगळी तयारी करून एखाद्या इंटरनॅशनल इव्हेंटसाठी क्वालिफाय होऊन त्याच्यासाठी लागणारी सगळी धावपळ, धडपड, प्रॅक्टिस आणि सॅक्रिफायसेस करून जेव्हा ती इंटरनॅशनल मॅरेथॉन तुम्ही स्टार्ट लाईनला उभे असतात, तेव्हा मला वाटतं की अख्ख्या जिल्ह्याचे तुमच्या केलेल्या कष्टाचे सगळे ओझे तुमच्या खांद्यावर असतं. आणि ते जेव्हा तुम्ही फिनिश लाईन पार करता आणि ते मेडल जेव्हा गळ्यात पडतं, तेव्हा असं वाटतं की आपण खरंच या भूमीत जन्माला येऊन या भूमीसाठी, त्याचं नाव गाजवण्यासाठी नक्कीच काहीतरी केलं आहे. खूप छान. भूमीसाठी काहीतरी केलं आहे. प्रसाद, तुझी भावना काय होती, तू सांगावं? सुरुवातीपासूनच असं म्हणत होतं की देशासाठी काहीतरी करावं, देशाचं नाव किंवा आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव वगैरे, म्हणजे स्टेप बाय स्टेप नाव करावं. आणि हा मला आता जो इंटरनॅशनल असा मॅरेथॉनचं साऊथ आफ्रिकामध्ये ज्यावेळी मी गेलो, तिथे रन केली, त्यावेळी नक्कीच जे मेडल भेटलं, म्हणजे त्या कट ऑफमध्ये खूप चॅलेंजिंग होतं. आणि ते माझी प्रॅक्टिस चांगली होतीच, पण अचानक थोडासा प्रॉब्लेम येऊन पण नंतर मला पुश करून शेवटी मला जे पाहिजे होतं, आम्हाला जे पाहिजे होतं, आमच्या ग्रुपमधील जे आमचे सिनियर डॉक्टर, आमचे मेंटर्स, आमचे गुरुजी जे होते, आम्ही सर्वांनी जे टार्गेट केलेलं ते मेडल मला शेवटी मिळवता आलं, त्यामुळे मी खूप खुश आहे. आता दोघांचे इथे लक्षात घेतलं पाहिजे की प्रसाद 32 वर्षाचा आहे, ओमकार 39 वर्षाचा आहे. इथे वय सांगण्याचे कारण आपण नंतर येतो की
ह्या सांगताना तुला मुद्दाम वाटतं की खरी बाहेरून कौतुक आहे, तुमची विविध क्लब्सकडून कौतुक आहे, सामाजिक संस्थांकडून कौतुक आहेत, क्रीडा संस्थांकडून कौतुक आहेत, तुमच्या सिंधू रनर असेल, रांगणा असतील, सगळ्यांकडून कौतुक आहेत. घरामध्ये काय प्रतिक्रिया होती पहिल्यांदा? तो काय फोन झाला असेल धावण्यानंतर, कारण त्यांचं पण लक्ष असणार सगळ्या गोष्टींवर, पल का हिसाब त्यांनी पण ठेवलेला होता. काय प्रतिक्रिया होती पहिल्यांदा? कोणाचा फोन आला? घरून सगळ्यात पहिला मला असं वाटतं की मेसेज माझ्या बहिणीचा पडला होता आणि माझ्या भावाचा. कारण हां, आणि बायकोचा आला होता मेसेज. कारण काय झालं, म्हणजे आत्तापर्यंत घरच्यांनी, म्हणजे आम्ही पण स्वतः कुठलीही स्पोर्ट्स इव्हेंट म्हणजे क्रिकेट, फुटबॉल हे लाईव्ह बघितले होते. म्हणजे ते लाईव्ह खेळतात तिकडे आणि आपण इकडे लाईव्ह त्यांना परफॉर्म करताना बघतो, मिनटाचा हिशोब बघतो. पण रनिंग इव्हेंट किंवा ॲथलेटिक इव्हेंट्स कधी लाईव्ह बघण्याचं कधी असं म्हणजे विचारही केला नव्हता. आणि जेव्हा आपण स्वतः एखादी मॅरेथॉन पळतो इंटरनॅशनल लेवलची, आणि ती मॅरेथॉन 12 तास पूर्ण म्हणजे स्टार्ट टू एंड आपली पूर्ण फॅमिली, मित्रपरिवार, सगळे रनिंगचे फ्रेंड्स, इतरही काही शहरातले फ्रेंड्स, कंपनीतले सगळे मित्र, हे सगळे जेव्हा लाईव्ह ट्रॅक करतात आणि त्याच्यावर लाईव्ह डिस्कशनही करतात की अरे हा इथपर्यंत पोचला आहे आणि अजून एवढे किलोमीटर राहिले, जरा त्याची स्पीड चांगली आहे, अजून असंच राहिला तर एवढ्या मिनटात संपवेल, एवढ्या तासात संपवेल, अरे जरा इथं स्लो झाला आहे. किंवा आपण म्हणजे मी सांगतो की 33व्या किलोमीटरला मी ऑलमोस्ट 5-10 मिनटं थांबलो, तेव्हा इथं काळजात धस झालं होतं सगळ्यांच्या की 10 मिनटं थांबला, हा झालं काय ह्याला, म्हणजे नक्की हा पळतोय की थांबला आहे तो, म्हणजे पडला म्हणून थांबला की इतर काही क्रॅम्प्स आले किंवा आणि काही त्रास झाला. कारण टेम्परेचर डिफरन्स होता, मोठी रेस आहे, जवळजवळ 33 नंतर 54 किलोमीटर ऑलमोस्ट पळायचे आहेत. हा सगळा विचार त्यांच्या मनात होता. आणि जेव्हा फिनिश लाईन क्रॉस केली तेव्हा एक मजा सांगतो तुम्हाला, आम्ही फिनिश लाईन क्रॉस करणार हे आमच्या आधी आमच्या घरच्यांना कळतं. म्हणजे जसं इंडिया फायनल म्हणजे इंडिया जिंकणार आहे हे आपल्याला लाईव्ह समजतं, तसं त्यांनाही तिथं समजतं. पण तसं आम्हाला नसतं. रनर्स फिनिश लाईन क्रॉस करणार आहे हे घरी अगोदर कळतं, म्हणजे प्रेक्षकांना अगोदर कळतं आणि मग आम्हाला समजतं की हां आता आपली पुढच्या टर्निंगलाच फिनिश लाईन आहे. त्यामुळे तो जो आनंद आहे ना, म्हणजे ते जे मॅसेज वाचताना नंतर जेव्हा बसमध्ये बसलो घरी येताना, म्हणजे डर्बनवरून माझ्या हॉटेलकडे येताना, तो आनंद, ते मेसेज वाचण्यात ऑलमोस्ट 300-350 मेसेज डिस्कशनचे, ते असं वाटलं की आपण खरंच काहीतरी मोठं करून बसलो आहे आणि आता ह्यांना हे वेगळाच आनंद दिला आहे आपण घरच्यांना. तोच प्रश्न तुलासुद्धा, घरच्यांचा रिस्पॉन्स जो लगेच तो कसा होता? सेम दादाने सांगितलं, दादासोबत जसं झालं तसंच माझं होतं. मी 67 किलोमीटर्सपर्यंत मी व्यवस्थित चाललेलो आहे. आणि ॲक्च्युली कसं आम्हाला याच्यापूर्वी जे मॅरेथॉन आम्ही करायचो ते आम्ही ज्यावेळी फिनिश करायचो त्याच्यानंतर आम्ही कॉल करायचो, त्यावेळी त्यांना घरी समजायचं की यांनी फिनिश केली आहे किंवा नाही केली आहे, जे काय असेल ते. आणि यावेळेस कसं होतं की आम्हाला ते स्टार्ट टू एंड ट्रॅक करत होते, म्हणजे त्यांचं आमच्यावरती लक्ष ठेवलेलाच होता. मग ज्यावेळी मी 67 किलोमीटरला मला जरासा थकवा जाणवलेला, त्यावेळी मी जिथे स्लो झालेलो, मी त्यावेळी वॉक करत होतो, पण GPS-ने इथे थांबलं, मी तिथे थांबलो आहे असं दाखवलं, म्हणजे ॲप्लिकेशन ते दाखवत होतं. आणि अक्षरशः तिथे 20 मिनटं थांबलो आहे असं इकडे ट्रॅकिंगमध्ये दिसत होतं. त्यामुळे आई म्हणजे माझ्या आईला वगैरे काय एवढी काय माहितीच नव्हती इकडे हे ट्रॅकिंग वगैरे काय. पण जे माझे भाऊ बहीण वगैरे जे ट्रॅक करत होते त्यांनी अक्षरशः ती आम्ही आल्यानंतर मग ते सांगत होते की आम्ही त्यावेळी अक्षरशः देवाला साकडे घालत होतो की काय झालं, एक्झॅक्ट काय झालं काहीच कळत नव्हतं. आणि जसा माझा जो ट्रॅकरमध्ये मी ज्यावेळी त्यांना मूव्ह करताना दिसलो त्यावेळी जरा त्यांच्या मनामध्ये धीर आला. आणि नंतर मग काय फिनिशिंग त्यांना टायमिंग व्यवस्थित माझ्या अगोदर जसं दादाने सांगितलं तसं त्यांना नंतर समजलंच होतं. जे बिलरोवन मेडल भेटलं आहे, ज्याच्यासाठी आम्ही गेलो होतो ते पण मिळालं आहे आणि मी सुखरूप आहे. पण आमचं कॉल झाला नव्हता. ॲक्च्युली मी लवकर पोचलो होतो, फिनिश लाईन क्रॉस केलेली, आणि मी काही मोबाईल कॅरी केला नव्हता. दादाने मोबाईल कॅरी केलेला होता आणि त्याचाच मोबाईल आम्ही कॉन्टॅक्टसाठी इकडच्या फॅमिली मेंबरला कॉन्टॅक्ट करण्यासाठी मी वापरत होतो. पण मी लवकर पोचून पण मी कॉन्टॅक्ट करून सांगू शकत नव्हतो घरी की माझ्याकडे काय तसं कॉन्टॅक्ट नव्हता. आणि एवढी तिथे रश होती सगळं फिनिशिंग झाल्यानंतर. आणि ॲक्च्युली तिथे जामर लावले होते कदाचित मे बी, त्यामुळे मी मित्रांचे वगैरे आपल्या इंडियन लोकांचे वगैरे फोन मागितला आणि मेसेज करण्याचा प्रयत्न केला, पण ते कॉन्टॅक्ट होत नव्हतं. पण नंतर मग भूषण होता माझा, आमचा भाऊ, आमचा म्हणजे ॲक्च्युली आमच्या दोघांवरती लक्ष ठेवणारा, आमचा फिटनेस कोच म्हटलात तरी काय हरकत नाही. त्याला माझी फॅमिली मेंबर्स आहेत ते एवढं काय नॉलेजवाले नसल्यामुळे
त्यांना काही एवढं माहिती नव्हतं. मग ते डायरेक्ट भूषणला कॉल करायचे, भूषण कसं आहे, काय झालं असेल, कसं असेल. मग भूषणने समजावून सांगितलं, आता काही काळजी करण्याची गरज नाही, ते आता व्यवस्थित ओके आहेत. शेवटला त्यांनी फिनिशिंग वॉकिंगमध्ये केले आहे, रन केलं आहे. शेवटला दादा परत रन पण केला आहे त्याने चांगल्या पेसमध्ये, म्हणजे तो व्यवस्थित फिट आहे आणि आता काय टेन्शन नाही. आता ते येतील, ज्यावेळी ते हॉटेलवरती येतील, वायफायवर कनेक्शन होईल तिथे, नंतर मग ते आपल्याला नक्कीच रिप्लाय देतील. आणि नंतर मग मी गेल्यानंतर बघितलं तर सगळ्यांचे मेसेज आलेले होते, शुभेच्छा आलेल्या होत्या. म्हणजे इवन अक्षरशः ती रात्र मी झोपलोच नव्हतं. धन्यवाद. मी एक गंमत सांगतो इथे. हा अनुभव आता इथे मुलाखत घेताना आलेला मला सुद्धा अनुभव आहे आता, की ह्या गोष्टी आपण विविध इतर क्रीडा चॅनेल्सवर ऐकतो किंवा ज्या सांगतो. आपल्या बाबतीत जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या माणसांच्या बाबतीतून ते घडताना हे आपल्या बाबतीत घडतं आहे, हा एक आनंद वेगळा आहे नक्कीच. म्हणजे इथे तटस्थपणे खरी मुलाखत घ्यायची आहे, पण तरीसुद्धा कुठेतरी आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे, आपण या भूमीतले आहोत. त्यानंतरची जी आपल्या माणसांना जो आलेला अनुभव, तो जो काही हा पण एक थरार आहे, हा रोमांच आहे, तो तुम्ही अनुभवला. दोघांनाही खूप खूप त्यासाठी आधी तुमच्या आनंदात आम्हीही सगळे सहभागी आहोत, बघणारे प्रेक्षकही सहभागी आहेत. आता एक जेव्हा ओंकार ही जी पूर्णपणे काय म्हणूया की आता हे असं नव्हतं की चला एक क्वालिफायर दिली आहे गेला आहे, हा असा प्रवास नक्कीच नव्हता. हा जो पहिल्यांदा विचार तुझ्या मनात, नंतर तुझ्या मनातून तो सिंधू रनर्स, त्या आपण एरवी त्याच्याशी बोललेले आहोत, आपण त्याच्यात आता दीर्घ चर्चा करण्यापेक्षा आपण थेट एक तू सांगावंस की कॉम्रेड्स मॅरेथॉन हा विचार तुझ्यात रुजला कधी आणि त्याच्यावर तुमच्या दोघांचं काम कधी सुरू झालं? ॲक्च्युली मी सांगायचं म्हटलं तर मी ॲथलीट नाही. म्हणजे मी वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मी कधी कुठल्याही स्पोर्ट्समध्ये एवढा म्हणजे असा, इवन मी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पण कधी खेळलो नाही. म्हणजे कॉलेजच्या शाळेच्या आमच्या हॉकी टीममध्ये होतो, पण तो पण राखीव 12वा प्लेअर. म्हणजे कोणतरी एन्जॉय झाला तर आम्ही उतरायचं आणि मग आमचे पायबी मोडून घ्यायचे, अशी आमची एकंदरीत ती खेळाची हिस्ट्री. पण माझा आय टीमध्ये जॉब आहे. मी फोर्ट्रिया नावाच्या कंपनीत जॉब करतो आणि तिथं ॲज अ मॅनेजर पोस्टला असल्यामुळे पूर्ण 8 तास वर्किंग, म्हणजे बेंच वर्क काम, म्हणजे टेबल घ्यायचं, लॅपटॉप घ्यायचं आणि काम करायचं. मग त्यावेळेस 2019 साली तब्येतीकडे स्वतःच्या बघतानाच मला जाणवलं की आपलं वजन ऑलमोस्ट 85 kgच्या घरात गेलेलं आहे. आता काहीतरी करायची गरज आहे, नाही तर हे अलार्मिंग आहे. ह्याच्या पुढे कठीण आहे. म्हणलं इथून जर रिबाउन्स नाही झालो आपण, म्हणजे रिकवर नाही झालो, हे सगळं वजन कमी करून आपण परत हेल्दीमध्ये नाही आलो तर खूप कठीण होणार पुढे जाऊन. मग त्यावेळेस रूमवर आमच्या, म्हणजे खरं सांगेन, म्हणजे ही 2-3 नावं मला सांगायला आवडतील. गोपाळ मेस्त्री दोडामार्गचा, संजय यात्रेकर वेंगुर्ला मालवणचा, आणि सुनील हामणे पुणे, हे तिघं आमच्या रूमवर आम्ही बसलो होतो. आणि 8 दिवसांनी एक रनेथॉर नावाची एक 10 किलोमीटरची स्पर्धा होणार होती. आम्ही असंच मस्करीत एकामेकाच्या ढेऱ्या बघून मजा करत होतो. त्याच्यात आमचं अचानकच ठरलं, नाही म्हणे आता तुम्ही एवढं नाटकं करताय ना, आपण 10 किलोमीटर पळून दाखवायचे, कोण पहिला पोचतो ते बघूया. म्हटलं ठीक आहे चला, एवढं 10 किलोमीटरच पळायचं ना, काय फरक पडतो. आम्ही त्यावेळेस हाय कॉन्फिडन्समध्ये 10 किलोमीटरच पळायचं आहे. त्या दिवशी समजलं 10 किलोमीटर पळताना 8 दिवसानंतर की 10 किलोमीटर पण काही जोक नाही आहे. कारण लिटरली पहिलेच 5-6 किलोमीटर झाल्यावर आम्ही बसलो होतो 15 मिनटं. म्हणजे 10 किलोमीटरचं तेव्हाचं टायमिंग 1 तास 20 मिनटं आहे, जे आज मी 52 मिनटं 50 मिनटात पण काढतो. मग तिथून चालू झालेली जर्नी हळूहळू एक मॅरेथॉन करत मला आवडायला लागलं. नंतर रनिंग हळूहळू 10चे 15 झाले, 15चे 20 झाले, 20चे 25 झाले, नंतर फुल मॅरेथॉन झाले. असं करत त्यावेळेस मी रनेथॉनच्या स्टेजवर आमचाच एक फार्मासिस्ट मित्र आहे भूषण तारक म्हणून, त्याला बघितला. मग तो फार्मासिस्ट आहे म्हणून मला त्याचं जरा आवडलं की बाबा अरे आपल्या क्षेत्रातला कोणतरी रनर म्हणून आहे. मग मी त्याला फेसबुकवर शोधला, इतर मित्रांकडे विचारलं याला कोणी ओळखतं का. मग त्याचा नंबर काढला शोधून, त्याला भेटलो जाऊन भोसरीला. त्या दिवशी त्याच्या घरात 2019ला रन केलेली त्याने कॉम्रेडची इंडियाची जर्सी फ्रेम करून लावलेली आहे. ती जर्सी जेव्हा बघितली, घरात एंट्री केल्या तेव्हाच ठरवलं की आपण रनिंगमध्ये एक ना एक दिवस ही जर्सी घरी लावायची. तोच ट्रिगर आणि तोच ध्येय असं मनात ठेवून हे गेली 4 वर्ष जो प्रवास आहे रनिंगचा, म्हणजे गेली 4 वर्ष मला आठवत नाही मी सकाळी 4 नंतर झोपलो आहे. म्हणजे कंटिन्युअस हा डोक्यात सारखा विचार की एक ना एक दिवस ती जर्सी आपल्या घरी आली पाहिजे. आणि ती जर्सी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणि आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मोर दॅन एनिथिंग ती जर्सीवर प्रेम करतो आम्ही. आणि ती जर्सी घालून आज मी इंटरव्ह्यू देतो ना, त्याचा पण असं खूप अभिमान वाटतो.
आमचं सुद्धा भाग्य आहे आणि आम्हाला सर तुझा अभिमान आहे सर्वांना. प्रसाद, जेव्हा तुला पहिल्यांदा ओमकार दादा अप्रोच झाला, तेव्हा कसा अप्रोच झाला? म्हणजे काय तुमची भेट कशी झाली? म्हणजे पूर्वी ओळखत होतात का, किंवा याच्यात नंतरच ओळखायला लागलात, किंवा हा जो भाग, किंवा हा मॅरेथॉनचं काहीतरी घेऊन आला आपल्याकडे, किंवा हे काहीतरी वेगळं आहे, हा भाग कधी झाला? मी सांगेन, सुरुवातीपासूनच सांगेन ॲक्च्युली कसं काय ते. मला लाँग रनिंगची आवड होती आणि मी आर्मीसाठी प्रयत्न करत होतो. पण प्रयत्न करून शेवटी माझं सगळं व्यवस्थित झालेलं होतं आणि लास्टला मेडिकल फॉल्टमुळे मी रिजेक्ट झालेलो. पण तिथे जरी रिजेक्ट झालो तरी मला जे क्रेज होतं की मी स्वतः कमांडो आहे, की मी स्वतः आर्मीमॅन आहेच, हे मी फील करत होतो. मग नंतर मी ठरवलं होतं की जीवनात एकदा कधीतरी 100 किलोमीटर रन करायचं आहे, जे कमांडो रन करतात ते. आणि तिथून मग ते एक टार्गेट होतं. मग नंतर माझं चालू झालं. मग ज्यावेळी कोरोनात व्हर्च्युअल मॅरेथॉन व्हायला लागले, जे आपण ऑनलाईन मोबाईल घेऊन रन करायचं आणि त्याचे सर्टिफिकेट मिळवता येत होते. मग मी प्रॅक्टिस करताना असंच प्रॅक्टिस करायचो. मग माझ्यासोबत भूषण आला, भूषण बांदेलकर. आम्ही दोघेजण एकत्र रन करायला लागलो. मग त्याच्या मित्राने त्याला सांगितलं की तुम्ही असे रन करताय 10-15 किलोमीटर तुम्ही डेली रन करतात, तर तुम्ही व्हर्च्युअल रजिस्ट्रेशन करा मॅरेथॉन आणि त्यांचे सर्टिफिकेट मिळवा. मग असं करून मी डायरेक्ट आम्ही 15 ऑगस्टला 15 ऑगस्ट 2020ला पहिले 21 किलोमीटर रन केले. दोनदा 21 किलोमीटर रन केले बॅक टू बॅक संडे. आणि नंतर मी टॅकल केला की चला आता 42 किलोमीटर रन करायचं आहे, जी फुल मॅरेथॉन म्हणून जे टार्गेट असतं त्याच्यासाठी बरेच लोक चांगल्या वेल क्वालिफाईड कोचेसकडे ट्रेनिंग घेतात. ते मी स्वतः माझं सोडून नॉलेज आणि भूषणवरती थोडा विश्वास असं आम्ही दोघांनी केला. आणि बऱ्यापैकी 24 सप्टेंबर 2020ला, ज्यावेळी 24 सप्टेंबर माझी बर्थ डेट होती, मग मी त्या दिवशीच करणार असं ठरवलं आणि बड्डे सेलिब्रेट काहीतरी वेगळ्या प्रकारे करायचं असं ठरवलं आणि रन केली. अक्षरशः शेवटचा पॅच जो होता, जी मॅरेथॉनमध्ये म्हणतात 32 नंतर एक हिटिंग ऑल येते, ती त्यावेळी पण मला जाणवलेली. आणि रडत वगैरे, जसं बसत वगैरे सगळे आठवत, आणि मी ती कंप्लीट केली. त्यानंतर माझा मावशीचा मुलगा, त्याला व्हॉट्सअप थ्रू एक फिटनेस रनिंगचा ग्रुप भेटला. तो स्वतः एक सायकलिस्ट आहे. मग सिंधू कॅन रन म्हणून एक ग्रुप होता. त्याची लिंक त्याने मला पाठवली. मग ते मी त्यावेळी स्टडी करत होतो भरत्यांचे, त्यामुळे म्हटलं डायरेक्ट मी त्या ग्रुपची ज्यावेळी लिंक आली त्यावेळीच्या ॲडमिनला डायरेक्ट मेसेज केला, म्हणजे कशासाठी ग्रुप आहे, काय इंटेन आहे एक्झॅक्ट, तरच मी तो हे करेन. मग तिकडनं मला मेसेज आला की हा फक्त फिटनेसचा ग्रुप आहे, इथे गुड मॉर्निंग किंवा बड्डे विशेष वगैरे असं काही नसेल. मग म्हटलं ओके ठीक आहे. मी ते जॉईन केलं आणि तिकडनं मला त्या सरांनी विचारलं की तुम्ही रनर आहात का. मग त्याच्या अगोदरच मी मॅरेथॉन रन केलेली होती. मग मी त्याचं सर्टिफिकेट तिकडे पाठवलं. ते सर म्हणजे आमचे निलेश मळिक, दादाचे चांगले वगैरे मित्र, आणि त्यांनी अगोदरच 50 किलोमीटरची अल्ट्रा रनिंग केलेली होती. तिथून नंतर मग त्याने मला त्या ग्रुपमध्ये, मी त्या ग्रुपमध्ये ॲड झालो. मग नंतर मग ते बोलले की डेली तुमचे पोस्ट टाका. मग माझी पोस्ट टाकत गेलो. आणि असं करता करता दादा पण त्यावेळी वर्क फ्रॉम होम करत होता. त्याच्या अगोदर आमचं काहीच म्हणजे काय ओमकारला ओपन माहिती नव्हता मला तर, किंवा कोण आहे इथे काय वगैरे. मी पोस्ट करत होतो. नंतर मार्चमध्ये, दादाला एक्झॅक्ट डेट माहिती असेल, 8 मार्च 2021ला 7 मार्चला दादाने मला कॉल केला, प्रसाद तुझा उद्याचा प्लॅन काय आहे, तू येऊ शकतोस का हायवेला वगैरे. त्यावेळी तो दादा सावंतवाडीत होता. मग मी माझ्या मित्राला आकाश पारसेकर म्हणून त्याला सांगितलं की आपण उद्या झारापला जातो आहे, तिकडनं ओमकार दादा रन करत येत आहेत, ते चांगले रनर्स आहेत, अल्ट्रा रनर आहे, आपण त्यांना भेटूया, काहीतरी आपल्याला शिकता येईल वगैरे वगैरे. आणि आमची फर्स्ट मीटिंग ही रात्री म्हणजे फाटेला सकाळीच 5:30 वाजताच झाराप टिट्यावरतीच झाली. आणि तिथून आम्ही, त्यावेळी दादाने 42 किलोमीटर रन केलेलं, सावंतवाडी टू कुडाळ रिटर्न, आणि मी झाराप टिटा टू कुडाळ रिटर्न, असं 21 किलोमीटर समथिंग डिस्टन्स कवर करून आमची पहिली ती भेट होती. त्यामध्येच बरंच काही शिकता आलेलं पहिल्या भेटेमध्ये आमचं. दोघांशी बोलताना ते जे किलोमीटर्स सांगतायत, किंवा ते जे त्यांच्या दृष्टीने इथे जाऊन आलो, तिथे जाऊन आलो, या पद्धतीनं ते वाटतंय. पण आपण जेव्हा लक्षात येतं 1 किलोमीटर हे सुद्धा फार म्हणजे कसं असतं. आणि मग ते 42, 31, 33, म्हणजे म्हणजे ही संस्कृती आता जी आपण याच्यातून जे सकारात्मक जो भाग आहे, जो पोचतोय, तो किती सकारात्मकरित्या पोचतोय हे आपण बघू शकतो. की ऐकणारासुद्धा, आपल्या प्रेक्षकांनासुद्धा त्याच्यामध्ये आता ही जी रुची आहे तुमच्या जी मार्फत जी काही जोपासली जाणार आहे पुढे, ती तिथे पोचते आहे, छान प्रकारे पोचते. आणि तुमच्या चेहऱ्यावरून ती मुद्दाम वाटतं आहे असं की हो, आणखीन ऐकत राहावं, आणखीन तुम्ही तुमच्या त्या छोट्या कारण हे सगळं आता आपण ऐकतो, ह्या वेचून काढलेले काही मुवमेंट्स सांगितले जात आहेत. याच्यामध्ये खूप गोष्टी अशा असतील की जिथे निराशा आली असेल,
की ही गोष्ट करताना मग जिथे वेगळं करिअर प्रोफेशन सुरू आहे, कुटुंब आहे, त्याच्यामधल्या काही डिमांड्स असतात, कौटुंबिक असतील, प्रोफेशनच्या असतील, त्यावेळी हे आपलं, कारण आता तुम्ही इतर तुमच्याकडे बघून मग पुढे कोणतरी हे करिअर करू शकेल, प्रोफेशन म्हणून याच्याकडे बघेल, हा पुढचा भाग झाला. पण तुमच्या दोघांचंही तसं नव्हतं. मग त्या निराशा कोणत्या आल्या? सगळ्याच सांगितल्या पाहिजे असं नाही की तुम्हाला ज्या वाटतात की अशा काही निराश करणाऱ्या गोष्टी घडल्या, पण त्यावर मात केलं, कारण हे यांनी सिद्ध होतं की तुम्ही मात केलेली आहे. त्यामुळे त्याला वेगळ्या कुठल्याही याची गरज नाही आहे. फक्त त्या कुठल्या आल्या की ज्याने अशा निराशा कधी आल्या तर त्याच्यापासून माणसं दूर राहतील. एक गोष्ट सांगायला आवडेल मला, की असं म्हणतात की बेटी धनाची पेटी असते. म्हणजे 2019पर्यंत रनर नसलेला मी 2019 नंतर माझी जेव्हा याज्ञीचा जन्म झाला 27 मार्च 2019, कदाचित ती माझ्या आयुष्यात हे सगळं वैभव घेऊन आली असं, म्हणजे मी नाही म्हणत, पण माझे सासरे पण म्हणतात, सासू म्हणतात, माझी बायको म्हणते, घरचे म्हणतात की खरंच ती तुझ्यासाठी एक वैभव घेऊनच जन्माला आली. आणि कदाचित ते खरं आहे, कारण तिचा जन्म झाला आणि तेव्हापासूनच हे रनिंगचं खूळ माझ्या डोक्यात आलं. खूळच म्हणतात सगळे अजूनही, म्हणजे असं चांगलं कोणी म्हणत नाही काही खूळ घेऊन अजूनही पळतो म्हणून. पण ते त्या गोष्टी, म्हणजे मी म्हणेन की निगेटिव्स आहेत भरपूर, पण पॉझिटिव्हली विचार करता आलं नाही. आपण बरेचदा म्हणतो की मुलगी जन्माला आली मग काय वंशाचा दिवा नाही आहे, हे नाही आहे, बरेच जण त्याला नाराज होतात, पण तसं नाही आहे. मी तर म्हणेन ती खरंच मला म्हणजे मुलगी झाली हे खूप चांगली गोष्ट झाली, जेणेकरून मी आनंदाने सांगू शकतो म्हणजे की आज मग गेल्या दिवशी 2 दिवसापूर्वी काहीतरी फादर्स डे सेलिब्रेट झाला, तेव्हा तिने मला एक कार्ड करून पाठवलं आहे, त्याच्यावर लिहिलं आहे कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर कॉम्रेड फिनिश म्हणून. म्हणजे ते गोष्ट खूप वेगळीच असते ह्या सगळ्या गोष्टी. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये निगेटिव्स काय आले किंवा निराशा काय आली, काय होतं ना, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीसाठी जॉब करत असता, यू आर नॉट अ फुल टाईम ॲथलीट, मग तुमच्याकडे बघण्याचा वे ऑफ म्हणजे जो व्ह्यू असतो तो बदलतो. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या कंपनीसाठी काम करतात तर तुम्हाला कामात एक्सक्यूज नाही. म्हणजे मी हे फार डे वनपासून प्रसादला पण सांगत आलो, माझ्या टीमला पण सांगत आलो की एक्सक्यूजेस रिड्युसेस युअर ग्लोरी. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मिळालेल्या यशाला एक्सक्यूज जोडत जातात, म्हणजे समजा आता मला एखाद्या मॅरेथॉनला टायमिंग नाही चांगला आला तर मी त्याला एक्सक्यूज जोडली, नाही अरे असंच झालं म्हणून मला नाही जमलं, किंवा माझा पायच मुरगळला म्हणून मला नाही जमलं, फिनिश नाही केली मी सोडली रेस, मग मला DNF झालो. मग ते एक्सक्यूजेसनं तुमची केलेली सगळी पाठीमागची सगळी जी धावपळ, मेहनत, जो काय कष्ट असतात सगळे पाण्यात घालवतात. ती तुमची ग्लोरी पूर्ण नाहीसा करून टाकतात. किंवा उलटं पण होतं, तुम्ही एखादी गोष्ट सांगितली की अरे याच्यामुळे मी ते पळू शकलो, मग त्यावेळेस पण तेच होतं की त्या गोष्टीमुळे पण तुमचा सबसिड होतो, तो जो तुमचा जो विजय झालेला असतो तो उलटा पण होऊ शकतो. म्हणून एक्सक्यूजेस कधी देत बसायचे नाही. तुमचं काम आहे ना, करत राहा. तुम्हाला जॉब दिला आहे, पगार घेत आहे, त्यामुळे तिथं तर तुम्हाला 100% देणं आलं. मला तर असा एकही दिवस आठवत नाही की माझ्या मॅनेजरने मी लेट जॉईन झालो आहे म्हणून मला कधी ओरडला. उलटा मी सकाळी 7:30ला लॉग इन होतो आणि नंतर बाकीची पोरं लॉग इन होतात. म्हणजे बाकीची माझी टीम ते पण असे विचार करतात की माझा मॅनेजरच जर सकाळी एवढ्या लवकर म्हणजे रन करून 21 किलोमीटर करून जर 7:30ला लॉग इन करत असेल तर वी हॅव टू बी लॉग इन प्रॉपर टाईम. म्हणून त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता त्यात अप्स अँड डाऊन्स भरपूर येतात. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला प्रॅक्टिस करायची असते आणि कामाचा लोड असतो, मग ते नाही जमत, मग चिडचिड होते स्वतःची की अरे आपल्याला या दिवशी एवढं मारायचं होतं किलोमीटर, मग नाही झालं. पण ते कुठंतरी बाजूला ठेवायचं, त्या दिवशी रेस्ट डे असा समजायचा, नेक्स्ट डेला काम आपलं परत चालू करायचं. त्याच्यानंतर जर अप्स अँड डाऊन्स म्हणाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणावे तसे अजूनही रनिंगला ग्लॅमर नाही. म्हणजे तुम्ही किती जरी म्हटलं ना की माझ्याकडे ॲथलीट आहेत, तरी 1600 मीटर किंवा 5 किलोमीटर याच्या पलीकडे कोणाची झेप नाही. तो जो व्ह्यू पॉईंट आहे ना, तो कुठंतरी इथल्या बाकीच्या मुलांच्या मनात असा डीपली घुसला आहे ना की ते फक्त त्या आर्मी भरती, पोलीस भरती किंवा वन विभागाची भरती किंवा इतर भरत्या याच्याच मागे आणि याच किलोमीटर्सच्या आणि याच व्हॅल्यूजच्या मागे असतात. तर मी म्हणेन ना, तो मला खूप खंत वाटली त्यावेळेस जेव्हा मी प्रॅक्टिस करायचो. कारण सगळे मला एकच विचारायचे, 1600 मीटर किती मिनटात मारतो? तर मी म्हटलं अरे 1600 मीटरचा काय संबंध झाला, मी 21 किलोमीटर 42 किलोमीटर पळतो, 1600चा कुठून आला हे विषय. पण त्यांच्या डोक्यातला तो खुळच जात नाही 1600 मीटरचा. तो एक आहे. दुसरा असा आहे की आपल्याकडे आर्थिकदृष्ट्या मागास चांगले प्लेयर्स खूप आहेत. म्हणजे मी मुद्दामून तिथं चांगले प्लेयर हा शब्द वापरला, कारण तुम्ही म्हणाल की
जे इवन शिवाजी महाराजांनी पण ही गोष्ट मान्य केली होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी, की कोकणातले जे लोक आहेत ते अतिशय काटक आहेत, रांगडे आहेत, कारण हे डोंगरात राहतात, सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यात राहतात, त्याच्यामुळे इथं काटक आहेत हे लोक. आणि आपण जर बघाल आपली पूर्वीची पिढी शेती करायची, आजही 90-90 वर्षाची काही जी आजोबा आजी आहेत ते अजूनही धडधाकट आहेत. मग ते जो काटकनेस आहे तो जीन ट्रान्सफर होतो, तो जीन जेव्हा ट्रान्सफर होतो तो फक्त आपल्याला त्याला फक्त पॉलिश करायचं असतं. मग आत्ताच्या मुलांमध्ये पण तोच जीन ट्रान्सफर आहे. फक्त काय झालं आहे, हे बाकीचे जे जे काय म्हणतात त्याला, ही दुनिया आहे, ग्लॅमर आहे, चंगळवाद असेल हां, बाकीचा, म्हणजे खाण्यापिण्याचा फेसबुक, वापर. यूट्यूब, इंस्टाग्राम, रील्स बनवणं, टाकणं, नुसती मजा करणं, घरून पैसा आहे ना, बाबानं भरपूर कमवून ठेवला आहे ना, त्याच्यावर मजा करणे, तो जो सगळा जो हे आहे ना, तो जर कुठेतरी बाजूला सारला आणि जर आपण एक्झॅक्ट स्पोर्ट्सला स्पोर्ट्स म्हणून, किंवा आपल्याकडे जर जास्त पैसा असेल तर आपल्याबरोबर 2 मुलांना 3 मुलांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून ते जर कुठेतरी आपल्याला असं त्यांना पण सहभागी करून त्यांना करिअर घडवण्यासाठी मदत करता आली, तर कुठंतरी मला वाटतं की आपल्याकडनं ते कल्चर चालू होईल. आणि ती जी माझ्या मनात खंत आहे की आपल्याकडनं रनर्स फार कमी तयार होतात, ती खंत कुठेतरी माझी सबसिड होईल त्याच्यामध्ये. वेगवेगळ्या म्हणजे एका उत्तरामधून तू वेगवेगळ्या पैलूंना उलगडलं आहेस, छोटी छोटी आवाहनं केली आहेस, ऐकू जातीलच ती जी आहेत ती, की तू ती स्पष्टपणे काही गोष्टींमध्ये बोललेला आहेस. आता मी तुझ्याकडे प्रसाद जेव्हा येतो की ह्या निराशेचा भाग म्हणतो तू, तसा वयाने 7-8 वर्षांनी त्याच्यापेक्षा लहान असल्यामुळे तुझ्याकडे आलेली निराशा थोडी कमी असेल किंवा काही जी असेल जो आली असेल, मी नाही म्हणत नाही. मग यावर तुला मात करताना कुठलीही निराशा, मग आता कोणती आहे त्याला गरज नाही, पण त्याच्यावर मात करायचा तुझा मंत्र काय? की बाबा जसं आता ओमकारदादाने सांगितलं की तुमच्या एक्सक्युजेस आहेत त्या ग्लोरीला तुमच्या सगळ्या एकदम हे करून टाकतात. मग ते तुझं काय म्हणणं आहे, किंवा तू प्रॅक्टिसने कसं काय काय शिकलास की बाबा निराशेतून बाहेर पडावं? काय होतं की माझं एम होतं ते आर्मीचे जे सांगितलं तिकडे झालं नाही. त्याच्यानंतर मी ज्यावेळी मुंबईला जॉब करत होतो, मी पहिलं तर स्टार्टिंगला इन्शुरन्स कंपनीमध्ये 1 वर्ष काम केलेलं. त्याच्यानंतर एअरपोर्टला मी ॲज अ कार्गो हँडल म्हणून ग्राउंड लेवलला काम करत होतो, फ्लाईट प्लॅनिंगमध्ये. पण तिथे मी सॅटिस्फाईड, ज्यावेळी मी काम करता करता मला वाटलं की अरे नाही, कुठेतरी आपल्या मनाला समाधान भेटत नाही आहे. मग मी ठरवलेलं की चला आता आपल्याला काहीतरी करायचं आहे, आणि तिथनं मी बाहेर पडलो. आणि ज्यावेळी मी चालू केली माझी प्रॅक्टिस वगैरे, मग मला तिथे राहून ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी मला गावी यावं लागलं, की तिथे राहून काही होत नव्हतं. मग मी स्टडी करत होतो, घरी बसत होतो, घरी होतो. मग लोकं म्हणत होते, "अरे यार, हा असं कसं आहे?" आणि ॲक्च्युली मी एक हुशार कॅटेगरीतला लोकांना वाटत होतं, की हा आपल्या म्हणजे जे गावातले आमचे लोकं, की हा हुशार मुलगा आहे. मग एवढं तिकडे चांगला जॉबला वगैरे असताना ते सोडून परत इकडे का आला, आणि का असा वेड्यासारखा रस्त्यावरतीच वगैरे पळतो आहे किंवा काय? ॲक्च्युली त्यांना मी दोष देत नाही, कारण त्यांना पण हे जसं आपण बोलतो, की इकडे आपल्या इकडे अवेअरनेस नाही, त्यामुळे त्यांना पण काय माहिती नव्हतं, की हे काय आहे, पुढे याच्यातनं काय साध्य होऊ शकतं वगैरे. मी म्हणजे मला काहीतरी पुढे भेटेल म्हणून ह्या अपेक्षेने तर करत नव्हतं. पण मी माझा प्रत्येक दिवस मी घालवत होतो. कोण जे मला बोलत होते वाटेत वगैरे असे, मी दुर्लक्ष करत होतो, कारण त्यांच्याशी तोंडाला तोंड लावून मला काही त्याच्यातनं साध्य भेटत नव्हतं. आणि मी जो कंटिन्यू माझा प्रॅक्टिस वगैरे ठेवलेला, ॲक्च्युली आमच्या गावाच्या म्हणजे माझ्या घराच्या जवळ चांगले रोड्स नव्हते, खड्डे वगैरे असायचे, किंवा लाँग रूटसाठी आपल्याला लांब पल्ल्याच्या रस्त्यावरती यावंच लागत होतं. मग मी कुडासारख्या रस्ते, म्हणजे माझ्या घराकडनं कुडावरनं तिकडनं नंतर सावंतवाडीवरनं बांधा, मळगाव, म्हणजे बाहेर लांब रोडला जायचं. मग बघताना बरेच जण बघायचे, कोण त्यावेळी मला वाटायचं की कोणतरी एकदा कधीतरी मला स्माईल देईल, कधीतरी चेअरअप करेल. पण स्टार्टिंगला हे काहीच भेटत नव्हतं. पण मी अपेक्षा पण ठेवत नव्हती की चला कधीतरी नंतर भेटेल, कोणाला हळूहळू चालना समजतील, तसं वाढत जाईल. आणि नंतर मग आता ज्यावेळी आम्ही मॅरेथॉन करायला सुरुवात झालो, म्हणजे ओमकारदादापासून दोघांनी आम्ही मिळून इंटरनॅशनल जे लोकल आपले इंडियातले जे मॅरेथॉन केले, आणि तिथे मी टॉप 10मध्ये माझी रँकिंग असायचीच. ही विदाऊट प्रॅक्टिस ट्रेनिंग होती आमची स्वतःची, सेल्फ गायडन्स. आणि नंतर मग आम्हाला जो सिंधू रनर्स म्हणून एक ग्रुप भेटला रांगणा रनर्समध्ये, ज्याच्यामध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, आणि ते सायंटिफिक जसे रन करतात तसं, म्हणजे शास्त्रयुक्त रनिंगचे अभ्यास केलेले वगैरे. मग त्यांचं गायडन्स थोडं भेटत गेलं, ते कामाला येत गेलं. जसे आम्ही बाहेर जसे जायचो, पुन्हा इंटरनॅशनल वगैरे आम्ही मॅरेथॉनला गेलो, देऊ आळंदी 266 किलोमीटरची रन केली. त्याच्यामध्ये भूषणदादाचे जे कॉम्रेड्सचे मेडल बघून ओमकारदादा प्रेरित झाला, यांच्याशी मी कनेक्ट झालो, त्यांच्याशी मग संवाद साधता आला. मग इकडची किंवा आशिष सर, आमचे आशिष कासोदेकर सर म्हणून, जे
लडाखमध्ये एकमेव इंडियन आहेत की 555 555 किलोमीटर त्यांनी रन केलेले. त्यांचे विचार त्यांच्याशी मी असं स्वप्नात पण विचार केला नव्हता की अशा मोठ्या लोकांसोबत मी असं जवळ बसून त्यांच्याशी बोलून भूषणदादासारखे म्हणजे ते सर माझ्या खांद्यावर हात घालून वगैरे मला असे गप्पा मारून असं मित्रासारखे. मग त्यामुळे ग्राउंड लेवलला परत रिटर्न आल्यानंतर हे असायचं टोचणं वगैरे बोलणं की असं काहीतरी वगैरे. पण ते काही एवढं लागत नव्हतं कारण बाहेर गेल्यानंतर मला माहिती होतं तिकडनं माझा जो बूस्टर डोस यायचा तो मला ह्या छोट्या मोठ्या डोसचा काय परिणाम नाही व्हायचा. त्यामुळे माझी प्रॅक्टिस चालू होती आणि आज ओके. हे बूस्टर डोसेस महत्त्वाची गोष्ट आहे की बूस्टर डोस घ्यायचा की नाही हे पण ठरवलेले 2 राजहंस होते. ते धावत होते आपण असं म्हणूया, लक्षात येत नव्हते. आणि मी नक्की सांगेन की कोरोनामध्ये लस घेतली आहेत बरेच जण त्यांना नावं ठेवत आहेत काहीतरी वाईट चांगलं सगळंच म्हणत आहेत. पण मी तिन्ही डोस म्हणजे तिसरा बूस्टर डोस पण घेतलेला आहे ॲक्च्युली मेन म्हणजे सांगायचं झालं तर असा मी आहे. का घेतला म्हणजे मी टीटीचं इंजेक्शन घेण्यासाठी मी आयुर्वेदिक आपले जे गावातली जे हे असतात आरोग्य केंद्र तिथे गेलेलो. ॲक्च्युली मला टीटीचं इंजेक्शन पाहिजे होतं. एकदा तिथे गेलो आणि जे आमचे सर भेटले आम्हाला गावडे सर म्हणून नाव होतं त्यांचं. ते बोलले की अरे मित्र असं तर टीटीचं इंजेक्शन तर नाही आहे पण आमच्याकडे बूस्टर डोस आलेला आहे कोरोनाचा तो तू घेशील का म्हणजे घ्यायचा असेल तर घेऊ शकतो. मग नंतर त्याच्यानंतर आमचं ड्रीम होतं त्यावेळी ठरलेलं होतं की पुढे कॉम्रेड्सला वगैरे बाहेर जायचं आहे आणि त्याच्या अगोदर लडाख होती. लडाख मॅरेथॉनला आम्हाला जायचं होतं. मग फ्लाईट प्लॅनिंग होतं फ्लाईटने आम्ही जाणार होतो. मग म्हटलं तिथे काहीतरी प्रॉब्लेम आले तर वगैरे आणि सगळे मी असं चॅलेंज नाही देत आहे पण माझा मी सेल्फ कॉन्फिडन्स की आजपर्यंत पण मी असं मेडिकल कन्सेप्टला कुठल्या चॅलेंज नाही करत आहे. पण तुम्ही मनाने जर एखादं काहीतरी ठरवलात की मी हे करू शकतो की हे सायंटिफिकच्या विरुद्ध आहे असेल तरी पण तुम्ही जर ठरवलात माझ्या पायाला गोळी लागली आहे किंवा मला चालता येत नाही तरी जर तुम्ही मनाने जर ठरवलात की मी उभं राहून चालणार तर तुम्ही ते सहज करू शकता. हे उदाहरण मी नक्की सांगेन इथे की 26/11 हल्ल्यामध्ये प्रवीण कुमार ते होते कमांडो मार्कोस कमांडो ज्यांचं मी इन्स्टावरती त्यांना मी फॉलो केलेलं आणि त्यांच्यावरनं पण मोटिवेट झालेलो. त्यांना गोळी लागून वगैरे ते त्यांनी तिथे ते एक ऑपरेशन सक्सेस केलेलं आणि प्लस नंतर मग त्यांना ते रिटायर करावं लागलं तिकडनं आणि ॲक्सिडेंट होऊनसुद्धा पायाला गोळी लागूनसुद्धा ते नंतर मग स्वतः कॉन्फिडन्सने ते बिंदास ज्यावेळी थोडं रिकवर झालं डॉक्टरांनी त्यांना फुल रेस्ट सांगितलेली होती. म्हणजे मी त्यांचा अनुभव सांगतो आहे थोडासा की चेअरअप लोकांना काहीतरी मोटिवेट होण्यासाठी म्हणून की त्यांनी स्वतः डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आणि त्यांनी पुश केलेलं. म्हणजे ही कमांडो ट्रेनिंग जे असतं जे आम्ही NCCमध्ये जे अनुभवलेलं ते मी कंटिन्यू ठेवलं आणि अल्ट्रा रनिंगला मला याचा नक्कीच फायदा होतो की ज्यावेळी आपल्याला एक हिटिंग ऑल येते त्यावेळी हा कॉन्फिडन्स आर्मीचा किंवा NCCचा हा नक्कीच काम करतो. मोठी गोष्ट आहे. NCC आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये NCC कार्यरत आहे छानपैकी कॉलेजेसमधून महाविद्यालयामधून. त्याच्यामधनं येणारी जी मनोवृत्ती आहे कच न खाण्याची ती सगळ्यात महत्त्वाची आहे की ती कच खाल्ली जात नाही. आणि आता आपण जो नकंजानी जे कॉम्रेड मॅरेथॉनची जी थीम होती त्याच्यावर आपण भाष्य केलेलंच होतं चॅनेलवरून की नो डाऊट किंवा होय नक्कीच कोई शक म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात. जेव्हा तुम्ही आता तिथे गेलात तेव्हा तिथला एखादा अनुभव की जो मेडलशी रिलेटेड आहे असा तो तुम्ही जरूर सांगावात की तिथे दक्षिण आफ्रिकन भूमीवर आलेला अनुभव की ह्या ह्याच्यात हात विसरलाच जाऊ शकणार म्हणजे जसा मेडल मिळणं आहे तसं त्यासोबतचा जो अनुभव आहे तो जरूर सांगावा. नक्कीच. पहिलं म्हणजे मी सांगायला आवडेल की दक्षिण आफ्रिका आणि भारताचं खूप जुनं नातं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा दक्षिण आफ्रिकेत गेलो तेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी आम्ही चालत होतो रस्त्यांवरनं आणि जेव्हा इंडियाची जर्सी बघतात ते लोक तेव्हा बऱ्याच जणांनी आम्हाला म्हटलं की यू आर फ्रॉम गांधीज कंट्री. म्हणजे हा तो 2 शब्द आहे यू आर फ्रॉम गांधीज कंट्री ते एवढं भावतं मनाला की खरोखरच म्हणजे महात्मा गांधींनी बापूंनी भारतासाठीच नाही तर इतर देशासाठी पण खूप काही करून ठेवलं आहे. म्हणजे त्यांनी अहिंसेची संस्कृती तिथं एवढी रोवली आहे की ती लोक भारताला त्यांचा बापच मानतात. म्हणजे आपण कसं आदराने आपल्या वडीलधाऱ्यांकडे बोलतो तसं ते इंडियन लोकांकडे तेवढ्याच आदराने बोलतात आजही. असं नाही की गांधीजी गेले किंवा त्यांचे नेल्सन मंडेला आता नाही आहेत पण ती संस्कृती जी रुजवलेली आहे ना ती हलत नाही आहे तिथून. ते जे मनात त्यांच्या बिंबवलेलं आहे ते DNA ट्रान्सफर परत एकदा तो DNA ट्रान्सफर होत राहतो पिढ्यानपिढ्या आणि ते जाणवतं सरळ दिसतं. इव्हन आम्ही एक्सपोला जेव्हा गेलो बीब एक्सपो म्हणजे जो चेस्ट नंबर असतो तो घ्यायला
तिथं गेल्यानंतर पण आम्हाला ते जाणवलं की इंडियाच्या जर्सी घालून जेव्हा तुम्ही एंटर होतात तेव्हा तुम्हाला वेगळीच ट्रीटमेंट असते. म्हणजे तुम्हाला सेपरेट सोडतात, रस्ता बाजूला करून देतात, तुमचा वेगळा एक टेबल अरेंज करून देतात, तिथं तुम्ही जायचं. ती सेपरेट एक मॅडम येणार, स्पेसिफिकली तुमच्यासाठी ते सगळं काढणार, हसून बिसून हातात हातात ते टी शर्ट दाखवणार. एवढं छान मजा येते. म्हणजे ते इंटरनॅशनल रनर असलेले तर ते वेगळाच मजा असते, पण इंडियातला स्पेसिफिकली रनर असलेलं तर ती एक वेगळीच परत त्याच्यामध्ये ॲडिशनली असं चेरी ऑन द आपण जसं म्हणतो टॉप, तसं ते काहीतरी वेगळं हे असतं. आणि एक इन्सिडन्स असा आहे तिथं की प्रसाद आणि मी जेव्हा बीप घ्यायला गेलो तेव्हा जर्सीवर आम्ही इंडियाचा फ्लॅग प्रिंट करण्यासाठी तिथं थांबलो होतो आणि प्रसादच्या बुटाखाली एक कॉईन पडला होता. तिथल्याच एका जोहान्सबर्गचे जे रनर आहेत त्यांनी प्रसादला तो कॉईन उचलून हातात दिला आणि विचारलं, धिस इज ऑफ युअर्स कॉईन. तो प्रसाद आणि आम्ही दोघांनी काही कॉईन खिशात होता का नाही पडला का मला माहिती नव्हतं, आम्ही नाही म्हणून सांगितलं. मग त्यांनी सांगितलं, मे बी दिस इज लकी कॉईन फॉर यू, यू कीप इट विथ यू. आणि तसंच झालं. ज्या कॉईन म्हणजे ज्या डिझाईनचा कॉईन त्यांनी प्रसादच्या हातात दिला त्याच डिझाईनचाच मेडल त्याच्याकडे आहे, बाहेरून सिल्वर आतून ब्रॉन्झ. आणि सिमिलरली जेव्हा मी रेसला निघत होतो तेव्हा हॉटेलमधून बाहेर पडताना कार्पेटवरती माझा जिथं पाय पडला तिथे कॉईन उडून पडला. कार्पेटच्या खालून बाहेर आला असेल किंवा कुठून तरी साईडून आला, तो मध्ये पडला. तो ब्रॉन्झ कलरचा कॉईन आणि बरोबर एक्झॅक्ट त्याच कलरचं मेडल मला त्या रेसला मिळालं. म्हणजे असं तो को इन्सिडन्स आहे की त्या दोन घटना आहेत ना त्या एक्झॅक्टली आमच्या मेडलशी रिलेटेड होतात. म्हणजे ही आता जी घटना होती की असे हे प्रसंग आहेत, संकेत मिळत होते आणि संकेत मिळायला लागलेत. हे कॉईन्स, ही मेडल्स, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी संकेत आता आपण समजू शकतो आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांसाठी, मुलामुलींसाठी आगामी हे संकेत दक्षिण आफ्रिकेतून मिळायला लागलेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याकडची मुलं, आपल्याकडची माणसं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणसं, महाराष्ट्रातील माणसं, देशातील माणसं ही आता आणखीन जास्त प्रमाणावर मॅरेथॉन या प्रकारामध्ये किंवा इतर ॲथलेटिक्समध्ये सुद्धा सहभाग घेऊन देशासाठी मेडल आणतील. आणि आणखीन जो आपला जसं महात्मा गांधींचा उल्लेख केलाच की त्यांनी जी रुजवलेली आहे ती अजून आपल्याला सन्मान देते आहे. मग त्या सन्मानामध्ये आणखीन व्यक्ती आणखीन ज्या असतील त्या आपापल्या विचारांनी, धैर्यानी किंवा इतर आणखीन काय कुठल्या गोष्टी असतील त्याचंसुद्धा देवाणघेवाण होईल. त्यांनी जे चलन दिलं, म्हणजे चलन दोघांनाही मिळालं आणि त्याला तुम्ही वलय मिळवलं, ते तुमचं पदक होतं आपण असं म्हणता येईल. ओमकार आणि प्रसाद, तुम्ही तुमचा वेळ दिलात. महत्त्वाचं म्हणजे आता नुकतंच हे झालं आहे, हा हँगओव्हर मोठा आहे. म्हणजे हा एक हवाचा हँगओव्हर. आणि हा पहिला जो असतो म्हणतात, पहिलं प्रेम असतं किंवा ह्या जो पहिला एक्सपिरियन्स आहे कॉम्रेड मॅरेथॉनचा, तो तुमचा, त्याचा दरवर्षी तुम्ही आणखीन भाग घेतच राहा, आणखीन इतरांना उद्युक्त करतच राहा. ओमकार आणि प्रसाद यांच्याशी आपण या मुलाखतीच्या खाली दोघांचेही नंबरसुद्धा आपण देऊ की मॅरेथॉन संदर्भात कुणाला मॅरेथॉन संदर्भात काहीही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही करायचं असेल यामध्ये करिअर म्हणूनचं, तरीसुद्धा प्रसाद आणि ओमकार दोघांनीही अतिशय खुल्या दिलाने आम्ही तयार आहोत. होय, नकंजानी तिथे पण त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा नंबर द्यायला काही हरकत नाही, नो डाऊट. त्यांचे प्रोफेशनल वेळा ज्या काही असतील त्या सांभाळून इतर वेळांमध्ये तुम्हाला पुढच्या हा जो हँगओव्हर आहे तो तुमचा आयुष्यभर राहावा, या आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडून, माझ्याकडून सुद्धा आणि पूर्ण आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून, या पूर्ण हवेकडून, या मातीकडून, या पाण्याकडून, सगळ्याकडून शुभेच्छा. थँक्यू सर. मला म्हणजे शेवटी म्हणजे या इंटरव्ह्यूच्या शेवटी आभार मानायचे आहेत काही लोकांचे. सगळ्यात प्रथम म्हणजे माझी फॅमिली, आई बाबा, त्याच्यानंतर काका, सगळे काका, म्हणजे माझे 6 काका आहेत, ते सगळे काका काकू, माझी भावंडं, यांचे पाठबळ आहेच. म्हणजे यांचं पाठबळ कायमच राहिलं पाठीशी की तू म्हणजे तू पळतोयस तर व्यवस्थित कर, सगळं चांगलं कर, म्हणजे नीट प्रॅक्टिस कर वगैरे, या सगळ्या गोष्टी. खाण्यापिण्याकडे म्हणजे आईने खूप लक्ष दिला, म्हणजे काही खावं काय खाऊ नये. म्हणजे ती ऑलरेडी नर्स होती, हेड नर्स सावंतवाडीमध्ये, त्याच्यामुळे तिला बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या खाण्यापिण्याच्या. मग तेलकट कमी खा, हे खाऊ नको, ते खाऊ नको. मग ते मला पेज आवडत नाही, मग तरी पण पेज जेवायला लावायचं, असं ते सगळा उद्योग असायचा. आणि सॅक्रिफाईस म्हणायचं झालं तर यात सगळ्यात जास्त सॅक्रिफाईस दिलं ते माझ्या वाईफने. कारण ती म्हणजे या 1.5-2 वर्षात ती पंजाबला आहे सध्या आणि तिथं ती PhD करते. आणि तिथं एकटं राहून माझ्या प्रॅक्टिसमध्ये कुठे बाधा येऊ नये, अडथळा येऊ नये म्हणून मला इथं एकट्याला म्हणजे
मी राहते एकटं सांभाळते माझ्या म्हणजे छोटी माझी जी 6-5 वर्षाची मुलगी आहे तिला मी एकटी सांभाळते, माझी PhD पण सांभाळते. तू तुझं जॉब आणि तुझं फक्त प्रॅक्टिस सांभाळ, जेणेकरून तुला जे परफॉर्म करायचं आहे पुढे जाऊन त्याच्याकडे लक्ष दे. मग तो जो पाठबळ असतो ना, मानसिक जे एक म्हणतो आपला कॉन्फिडन्स असतो, जो एक पाठबळ असते तो खूप महत्त्वाचा. दुसरं म्हणजे माझी कंपनी, नो डाऊट की मी मॅनेजर जरी असलो तरी मी कुठल्या तरी कंपनीचा एम्प्लॉई आहे आणि माझ्या कंपनीने खूपच पाठबळ म्हणजे आर्थिक पाठबळ पण दिलं. म्हणजे त्यांनी स्पॉन्सरशिप दिली आम्हा दोघांसाठी जाण्यासाठी खास करून. आणि स्पॉन्सरशिप म्हणजे अशा मोठ्या इव्हेंटमध्ये जाण्यासाठी तुम्हाला स्पॉन्सरशिप फार महत्त्वाची आहे, कारण ॲटलिस्ट तुम्हाला पदरी ऑलमोस्ट 1.5 ते 2 लाख रुपये असले पाहिजेत. जर तुम्ही ती तिकीट्स वगैरे सांगतो मी, रजिस्ट्रेशन लांबची गोष्ट, फ्लाईटचे तिकीट्स, या सगळ्या गोष्टी ते पण दिलं. आणि प्लस थोडासा स्पेअर वेळ दिला, काही असं म्हणतं तर रिलॅक्सेशन दिलं की तू तुझी प्रॅक्टिस कर, थोडा रिलॅक्स हो, परत कामाला बस, परत प्रॅक्टिस कर, तो एक असतो. आणि बॅकअप जो असतो कंपनीकडून की काहीही होऊ दे, तुझं इकडचं काही हलणार नाही आहे. जे कंपनीकडनं तुला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुझं ते रनकडे काही होऊ दे तिकडे. भले तू म्हणजे स्पॉन्सरशिप घेतली मग तिथं एवढ्या टायमिंगमध्ये आलंच पाहिजे असं काही ते कंपल्शन नव्हतं. तू तुझा वेळ घे, तुझ्या वेळेनुसार व्यवस्थित फिनिश कर. फक्त वी वॉन्ट यू टू बी अ फिनिशर. तो जो पाठबळ असतं ना, त्याच्यानंतर सिंधू रनर्स टीम खूपच म्हणजे सिंधू रनर्स टीमच्या सगळे रनर्सनी खूप पाठिंबा दिला, आपलं खूप मदत केली. आणि मी एक गोष्ट सांगतो की आम्ही तिघांनी एक चोरून ग्रुप बनवला आहे, मी, प्रसाद आणि भूषण बांदेलकर. तो चोरून ग्रुप अशासाठी की कॉम्रेड रिलेटेड जेवढ्या गोष्टी म्हणजे इवन किलोमीटर टू किलोमीटर कॅल्क्युलेशन, म्हणजे एवढं इलिव्हेशन आहे, एवढं किलोमीटर एवढं टायमिंगमध्ये झालं पाहिजे, एवढं डाऊन रन आहे मग एवढं झालं पाहिजे, व या टायमिंगला मला एवढं पाणी प्यायला पाहिजे, असले पांचट कॅल्क्युलेशन पण तिकडे केलेत आम्ही. आणि खरंच ते कॅल्क्युलेशन मदतीला आले. म्हणजे जेव्हा तुम्ही थकता ना, ऑलमोस्ट तुमची एनर्जी ड्रेन आउट झालेली असते, शेवटचे किलोमीटर मारायचे असतात ना, तेव्हा असे ग्रुप्स किंवा अशी माणसं ज्यांनी तुम्हाला मनापासून पाठिंबा दिलेला असतो, दे आर नॉट रनिंग फॉर यू, दे आर नॉट प्रॅक्टिसिंग फॉर यू, बट दे आर देअर टू सपोर्ट यू. तो जो पाठबळ आहे ना, तो खूप त्यावेळेस मदत करतो की तुम्ही तरी पण गो थ्रू व्हा आणि तो फिनिश लाईन क्रॉस करून त्यांना जिंकवा जे तुमच्यासाठी उभे आहेत. खूप छान. आणि तुला प्रसाद धन्यवाद द्यायचे असेल तर कोणाकोणाला देशील? नक्कीच जसं दादाने सांगितलं असं फॅमिली मेंबरला मी पहिला देईनच. कारण एवढं लाँग डिस्टन्स रन करताना तशी प्रॅक्टिस पण त्या डिस्टन्सची करावी लागायची आम्हाला. मग तेवढं रन केल्यानंतर मग आपण घरी आल्यानंतर रिकव्हरी फूड्स जे आपल्याला गरजेचं असतं ते माझी आई आता अशी की ती अशिक्षित असून पण म्हणजे 7वी शिकली आहे, पण तिला ह्याच्यातलं काही माहिती नसून पण ती आता अशी वेल डायटिशियन झाली आहे. असं ती म्हणजे तिला माहिती आहे की आज बाबा सोमवार आहे, म्हणजे प्रसादला धावून आला तर काही नॉनव्हेज काही खाणार नाही, मग काय द्यावं लागेल, मग चला सोयाबीन असेल तर सोयाबीनची भाजी, मग प्रोटीन्ससाठी, नाहीतर मग बटाटो, म्हणजे असं तिला सगळं माहिती होतं की दुपारचं करतो आहे मग काय द्यायला पाहिजे. मग चला लिंबू सरबत, गरमीच्या दिवसामध्ये नॉर्मल पाण्यामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये थोडं गरम पाण्यामध्ये लिंबू, त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त असलं पाहिजे की कारण म्हणजे असं बऱ्याच छोट्या गोष्टी आहेत ती आई करत होती. त्याच्यापूर्वी पण प्रॅक्टिस करताना मला जास्त डिस्टन्स रन करत होतो, जास्त नॉलेज नव्हतं, माहिती नव्हती, मग मला इंजरीज पण खूप व्हायच्या. मग अँकल स्प्रेनिंग वगैरे व्हायचं. मग नंतर मग तसं झालं की चला 8 दिवस रनिंग बंद असायची. मग चला बाबा गावठी औषधं, या झाडाची सालं तिकडची सालं करून मग ते म्हणजे हे सर्व जी मदत होती ती खूप प्रत्येक वेळी लक्षात राहण्यासारखी आहे. मग जी बहीण होती, माझ्या 3 बहिणी आहेत, 3ही बहिणींचा मला फुल सपोर्ट होता. म्हणजे सर्व माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत, बहिणींचा सपोर्ट, भाऊजींचा सपोर्ट, भावाचा सपोर्ट, वहिनीचा सपोर्ट, म्हणजे प्रत्येक वेळी तू प्रसाद तुला जे काय करायचं आहे ते तू कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत. मला कधीच त्यांनी सांगितलं नाही की तू असं हे काय करतो आहे नको, म्हणजे असं त्यांचं कधीच डिस्ट्रॅक्शन नव्हतं. तुला जे आहे ना, त्यांना एक विश्वास होता की हा कुठे वाईट मार्गाला जाणार नाही, एवढा त्यांना पूर्ण विश्वास होता आणि तो मी नेहमीच जपतो. नंतर मग हळूहळू अजून आमचे सर आहेतच, ग्रुप्सवरती काही ना काही ते डिस्कशन व्हायचं. मग त्याच्यात काहीतरी माझ्या चुका असल्या की सगळेच मग मला पर्सनल कॉल असायचे. मग आमचे सर म्हणण्यापेक्षा आता एकदम असे खास मित्रासारखे मडव सर, गोवेकर सर, सोमनाथ परब सर, तेंडुलकर सर तर हार्ट स्पेशालिस्ट असल्यामुळे मला त्या रिलेटेड माहिती द्यायची. मडव सर सायंटिफिक रनर नाहीत, पण ते पण बघून शिकले आहेत, ते पण एक अल्ट्रा रनर आहेत. मग माझं काय चुकतं आहे, प्रसाद तुझी लँडिंग चुकते आहे, असं करायला पाहिजे तसं. मग मी एखादी व्हिडिओ टाकली की त्यांचा बारीक लक्ष, मला माहिती असायचं की सर आणि मी मुद्दाम टाकायचो ॲक्च्युली की काहीतरी माझे चुका असतील तर मला समोरनं कळतील म्हणून. मग सरांनी सांगितलं की हां माझी बॉडी पोस्चर काहीतरी चुकतो आहे, मग तो मी सुधारायचा प्रयत्न करायचो.
मग तसेच आमचे आंबेडकर सर, ते सायंटिफिक AMF जे ट्रेनिंग असतं हार्टच्या रिलेटेड रनिंग असतं, मग ते स्वतः तिकडे ते करतात, चालू असतं. त्यांनी स्टार्टिंगला ॲक्च्युली आमच्या सिंधुदुर्गामध्ये मला तर असं वाटतं की त्यांनीच AMF ट्रेनिंगचं सुरुवात केली आहे. सायंटिफिक शास्त्रयुक्त पद्धतीने रनिंग कसं करायचं आणि तुमचं हार्ट स्ट्रॉंग कसं करायचं, जेणेकरून तुम्ही जास्त डिस्टन्स आणि आणि तुमचं जीवन तुम्ही पर्यंत जगू शकता यासाठी. मग त्यांचं सरांचं नाव माहिती असायची, मला पर्सनली मेसेज करायचे. मग आमचे जावडेकर सर जे नवी मुंबईचे ॲडिशनल कमिशनर आहेत, जे पहिले सावंतवाडीमध्ये होते, त्यांचा सपोर्ट असायचा. कधी पण कुठे झालं की प्रसाद पहिलं सांगायचं, ओके तुला करायचं आहे, हे करायचं ते, आणि शेवटचा एक मेसेज असायचा त्यांचा, प्रसाद उद्या रेस आहे, शेवटी तुझा जीव सांभाळून करायचा आहे, तुला व्यवस्थित काही असलं तरी आम्ही खुश आहोत, आम्हाला माहिती आहे तू व्यवस्थित करणार आहेस. ओके, असं म्हणजे असे आशीर्वादाचे हात माझ्या पाठीशी सदैवच होते. माझे काकास वगैरे जे माझे मुंबईला म्हणजे मुंबई पोलीसमध्ये वगैरे आहेत, त्यांचा फुल सपोर्ट, वाडीतील सर्व लोकांचा सपोर्ट. ज्यावेळी रन करताना इव्हन मी तुम्हाला सांगेन की मी तुझ्या वाडीचं नाव सांग मुद्दाम. माझ्या वाडीचं नाव माझं गाव, मी कुडाळ तालुक्याचा, माझं गाव आहे भोईचे किरोडे आणि माझी वाडी आहे बोर्देवाडी म्हणून, आणि त्यातला मी एक प्रसाद कोरगावकर वाडीमध्ये राहणारा. मग त्या लोकांचे पण मला फुल सपोर्ट असायचे की अरे हा जातोय, मग जाताना प्रसाद सावकाश जा, पाणी बिणी काय पाहिजे आहे का काय वगैरे असे विचारायचे. इवन मी पावशी मार्गे रन करताना मी तुम्हाला सांगेन की मी असे स्पॉट निवडलेले होते की मला म्हणजे मी असं ॲक्च्युली सर सांगतात की सेल्फ सपोर्ट टू रन कसे करतोस. 50 किलोमीटर मी एकटा, स्वतः माझ्यासोबत कोणी नसायचं, काही नसायचं, 50-60 किलोमीटर तुम्हाला एकट्याला रन करायचं आहे. त्यावेळी तुमची बॉडी पण स्ट्रॉंग पाहिजे आणि तुम्ही मेंटली पण स्ट्रॉंग पाहिजे. एवढं सगळं असून तुमची चाणक्य बुद्धी पाहिजे की तुम्ही जे कॅरी केलेलं पाणी असेल काय असेल ते तुम्हाला किती संपलं आहे, किती मागे आहे, पाठीमागे बॅग असायची त्याच्यामध्ये किती आहे, ती किती अंतरपर्यंत पुरणार आहे, मग ते रिफिल कुठे करायचं आहे, रिफिल करताना कुठच्या स्पॉटला करायचं आहे जेणेकरून आपल्याला चांगलं पाणी भेटेल, कारण कोण हॉटेलवरती खराब पाणी वगैरे असू शकतं. मग माझे असे ठरलेले स्पॉट्स असायचे. मग पावशीमध्ये एक स्वामी समर्थ हॉटेल, झाराप टिट्यावरती, मळगाव हायवेला 2-3 असे माझे ते एक रेग्युलर चेहरे ओळखीचे झालेले होते. मग ते पण त्यांचा एक सपोर्ट होता. त्यांना पण मी ॲक्च्युली ते मला त्याने नावाने ओळखत नसतील, काही नसतील, त्यांना आता मे बी जाणत असतील मी पेपर थ्रू वगैरे, पण मी इथून तुमच्या माध्यमात थ्रू त्यांना धन्यवाद देतो आहे. त्यांचा सपोर्ट होता. गावातील लोक नंतर मग मला वाटेने जाता मी ज्यावेळी लॉंग डिस्टन्सला दिसत होती ते आवर्जून पुढे जाऊन गाडी थांबवायचे आणि मला ते शुभेच्छा द्यायचे किंवा तुला काय पाहिजे आहे का पाणी वगैरे हे विचारायला लागले होते. मग नंतर म्हणजे एक सर्वांचाच सपोर्ट होता आणि या सर्व सपोर्टशिवाय एवढं असं करणं शक्य नव्हतं. त्या सर्वांनी ज्यांनी सपोर्ट केला आहे त्यांना माझा खरंच मनापासून मी त्यांचे धन्यवाद मानतो आहे. भरभरून बोलला प्रसाद. लक्षात घ्या, एक हा जो प्रवास आहे म्हणजे खास करून प्रसादचा, की काय येडो पळता, काय करता, म्हणजे जी लॉकडाऊनमधलं जी त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया होती आणि आता तुका पाणी वाया रे, म्हणजे त्याची काळजी घेऊन घेतल्या, हे खूप काही सांगून जगतो. म्हणजे ह्या आंतरराष्ट्रीय मेडलसोबत हे जे काय जे आपल्या गावात, आपल्या वाडीत, आपल्या घरात जे आपल्याला प्रशंसेची आपल्याला थाप मिळते, काळजीची थाप मिळते, म्हणजे तुम्ही आहात, आम्हाला तुम्ही हवे आहात किंवा तुमचं मूल्य आम्हाला समजलं आहे, ही गोष्ट आहे फार महत्त्वाची आहे. ती तुम्ही दोघांनी केली आणि तुमचे हा जो तुमचं प्रवास आहे, तुमची धाव आहे, ही धाव अशी अखंड चालू राहो या अगदी मनापासून दोघांनाही शुभेच्छा. पुन्हा एकदा नकंजानी म्हणतो आहे, प्रसाद आणि ओमकार या दोघांनाही जी वृत्ती दाखवलेली आहे की त्यांनी अनेक एक्सक्यूजेस होती दोघांकडेही. कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण सोडाच की कॉम्रेड मॅरेथॉनला आम्ही का जाऊ शकत नाही याची अनेक होती. त्याचा विचार न करता किंवा त्याच्यावर काम न करता तिथे जाऊन तिथे पदक मिळवून तिथे ती धाव पूर्ण करून येणं ही फार मोठी गोष्ट होती आणि परत पुन्हा त्यांच्या डोक्यात पुढच्या वर्षीचे विचार सुरूच झालेले आहेत. धन्यवाद.